आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे। म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे। या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य। आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली आहे। आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे। चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत। या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते। इथं होणाऱ्या टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात। या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे। या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले, मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी। नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। कात्रीने पोटात व पाठीत भोगसून जीवघेणा हल्लाद्यात गंभीर जखमी केल्याचे गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता। ॲडव्होकेट लाझिम मुजावर व ॲडव्होकेट शाहनवाज राज पटेल। इचलकरंजी गावभाग येथील फिर्यादी सुदेश लकडे व त्यांची पत्नी आरोपी या असे दोघेही एकत्रित राहणेस होते। आरोपी पत्नी हिने फिर्यादी पती यांचे चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीस तू दुसऱ्या बाईच्या नादाला लागला आहेस असे मोठमोठ्याने ओरडून आरोपी पत्नी हिने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्याचे हेतूने हातातील धारदार कात्रीने फिर्यादी याचे पाठीवर व पोटात भोगसून डाव्या हातावर देखील कात्रीने मारलेने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांची प्रकृती गंभीर झालेने त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल केलेने त्याबाबत फिर्याद इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे दाखल झालेवरून इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे यांनी आरोपी पत्नी हिला तात्काळ अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठविण्यात आले। यावेळी आरोपीचे वतीने ॲडव्होकेट शाहनवाज राज पटेल, ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी काम पाहिले। पोलिसांनी दाखल केले दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची सुनावणी आरोपी यांचे विरुद्ध मे न्यायालयात सुरू झाली। या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी यांचेसह पंच, पोलीस, तपासी अंमलदार व इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। मात्र फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाबात विसंगती असलेने आणि जप्ती पंचनामा शाबित न झालेने जप्त मुद्देमालाबाबत तफावत आलेने तसेच प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही। याकरिता संशयित आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर व ॲडव्होकेट शाहनवाज राज पटेल यांनी न्यायालयासमोर उलटपास घेऊन जोरदार युक्तिवाद करून आरोपीकरिता बाजू मांडली। कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात पुरावा शाबित न झालेने संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे।